मित्रांनो नमस्कार. आपले पुणे जिल्ह्यामध्ये ना आता जसे जसे जमिनीचे भाव वाढत चालले आहेत तसे तसे गुन्हेगारीसुद्धा वाढत चालली. तुम्ही जर बघायचं असेल तर बघा, कोणाची तरी जागा आहे तिथे जर आपण गेलो तर ताबा एक दुसराच येऊन उभा राहतो, बोले आमचा ताबा आहे. ताबा आहे म्हणजे नेमकं काय बाबा तुझं? हां नाही, बोले आमच्या ताब्यात येते जागा. ताब्यात म्हणजे तुझ्या जर ताब्यात जागा नसती तर जागा काही गायब झाली असती नाही ना. पण हेच जर आपण तिथं त्यांना बोलायला गेलो तर भांडणं सुरू होतात, दादागिरी केली जाते, सामान्य माणसाला अक्षरशः वेठीस धरलं जातं. मग ते मुंबईवाले पार्टी असतील किंवा एखादा सामान्य माणूस असेल, ह्या सगळ्या गोष्टीनं जर आपण वैतागून जर पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस सरळ हातवर करतात. पोलीस सांगतात नाही आमचा काही विषय नाही, त्याच्यामध्ये सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही कोर्टात जा. आता कोर्टात किती वर्ष लागणार त्याला? म्हणजे थोडक्यात आलं, पोलिसांना माहीत असतं का शेवटी तडजोडवर आलं. आणि आजकाल हे जे काही गुन्हेगारी क्षेत्रातली काही लोक जी ताबा ठोकतात ते मोठमोठे पदाधिकाऱ्यांचे, आमदारांचे, खासदारांची अशी नावं सांगतात, आम्ही यांच्या जवळचे, आम्ही त्यांच्या जवळचे. खरं खोटं माहीत नाही आणि पोलीससुद्धा ते खरं मानून त्या हिशोबानेच चालतात. पण मी सर्वांना सांगतो का कुठं ना कुठं तरी याच्यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा असतो. तर ती लोकं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जर त्यांनी प्रत्येकाची नोंद केली, हे बाबा तुझा ताबा आहे ना, तुझ्याकडे काय कागदपत्रे घेऊन ये, मी बघतो, आणि तर तसं करतच नाही आहे, ते बघतच नाही आहे. जर त्यांनी बघितलं ना, खरंच ते कुणाला पण न्याय देऊ शकतात, कोर्टात जायची गरज भासणार नाही. परंतु तसं घडताना दिसत नाही आहे. तर यांच्यावर या गुन्हेगारांनाच कोणाचं तरी वरद हस्त नक्कीच आहे. कारण की त्यांचं सर्रासपणे चालतं. ते कुठल्याही जागेत जातात, ताबा घेतात आणि आपल्याला सांगतात आम्ही नाही जागा सोडणार, मग तडजोड करा, एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या. तर हे कशासाठी? कुठं ना कुठं या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि मी सर्वांना सांगतो की ह्याच्या जर तक्रारी असतील तर प्रत्येकाने आपापल्या जवळ जे काही आमदार असतील, आपल्या तालुक्यातले आमदार, खासदार, त्यांच्यापर्यंत घेऊन जा आणि आम्हाला न्याय द्या. आणि दुसरी गोष्ट, जे पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार घेतली जात नसेल ना, त्या पोलिसांविरुद्ध आणि त्या पोलीस स्टेशनविरुद्ध कोर्टातच जा सरळ. हे इथं आमची तक्रार घेतली जात नाही, जोपर्यंत इथं गुन्हा घडणार नाही तोपर्यंत पोलीस नोंद करणार नाही, असं पोलिसांचं मत आहे. सरळ पोलीस स्टेशनविरुद्ध आणि पोलिसांविरुद्ध ना आवाज उठवा. आता काय आहे माहिती का, फक्त गप्प बसून काहीच चालणार नाही आहे. ज्याच्यावर जे गोष्टी घडतात त्यांनी सर्रासपणे हाच विचार करावा. घाबरून जायचं कारण नाही, आपण काही चोरी केलेली नाही आहे. त्याच्यामुळं कुठं ना कुठं तरी आता आपल्याला जागरूक नागरिक बनणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट आहे का, बरीचशी लोकं जागा विकतात, 1-1 गुंठा, 2-2 गुंठे, 3-3 गुंठे. आणि जेव्हा तिथं रस्ता द्यायची वेळ येते, म्हणजे रस्ता असतो, बऱ्याच मोठ्या प्रमाणात रस्ता असतो, बरीच वर्ष कच्चे असतात, पण त्याच्यानंतर जेव्हा तिथं कॉन्क्रिटीकरण करायला गेलं का ती लोक आडवे येतात, नाही रस्ता बनवायचा नाही. अरे बाबा का बनवायचं ना? मग विकलं कशाला? जागा विकायचीच नाही ना. जर तुम्हाला एवढी मालकी गाजवायची होती, जागा विकायची नाही. कोणी सांगितलं होतं तुम्हाला? जायचं असेल तर खड्ड्यातून जा, पण तुम्ही चांगल्या रस्त्यातून जायचं नाही. हा कुठला नियम आहे? तुम्हाला एक विनंती करतो, ज्यांनी जागा विकल्या, ज्यांनी रस्ता अडवले असेल, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्हाला हजारो लोक तळतळाट जेव्हा देतात ना, तेव्हा ते तुम्हाला आज दिसणार नाही आहे, पण त्याचा नक्कीच तुमच्यासाठी आयुष्यामध्ये ना दुरुपयोग, तुमच्यासाठी आयुष्यात तो त्रासदायकच विषय आहे. कुठं ना कुठं ते शाप म्हणा, काही म्हणा, पण ते तुम्हाला लागतं बरं का. म्हणजे आज जे तुम्ही पेरता ना ते लगेच उगवत नाही, परंतु काही वर्षांनी, काही दिवसांनी ते उगवतं ना, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर नक्कीच होतो. आणि जेव्हा तुम्हाला लोक बघतात ना तेव्हा शिव्याच देतात. तुम्हाला लाग वाटत असेल तुम्ही खूप चांगले आहात, खूप समजूतदार आहात, ते तुम्हाला वाटतं, पण लोक मात्र तुम्हाला शिव्याच देतात, तुमच्या कुटुंबाला शिव्या देतात. काय मिळतं तुम्हाला? मानसन्मान मिळेल का अशाने? हां, 1-2 फूटसाठी तुम्ही लोकांचा रस्ता अडवता, रस्ता बंद करता, काय मिळणार आहे तुम्हाला? जर तुम्हाला समाधानी, तुम्ही दोन घास खाता का घरी? नाही ना. अहो, लोकांसोबत राहा, लोकांसंग मिळून जुळून राहा, बघा तुम्हाला मान सन्मान आपोआप मिळेल. मान सन्मान मागायची गरज नाही आहे, मान सन्मान लोकांनी दिला पाहिजे. बघा, सर्वांना मी विनंती करतो, तुम्हाला काय वाटतं माझ्या व्हिडिओवर कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.